हल्ली ना उपवासाच्या संकल्पना पण सगळ्यांच्याच बदलल्या आहेत. म्हणजे पहिले म्हणायचे ना एकादशी आणि दुप्पट खाशी. खाशी एक्झॅक्टली. त्याच्यापेक्षा आता ते एकतर असे एकतर म्हणतात ना मॉडिफाईड केलेले उपवासाचे पदार्थ आलेत. बरोबर आहे. हे फ्राईज आहेत, अमुक गोष्टी आहेत. काय सांगाल नेमका उपवास म्हणजे कसा असायला हवा? आणि उपवास करायचाच असेल, तर ह्या गोष्टी योग्य आहेत का? नाही. उपवास आपण 12 महिनेच कन्सिडर करू. कारण बरोबर. उपवास हा जो सांगितलेला भाग आहे, तो वेगळ्या अर्थाने सांगितलाय. मग हं. आयुर्वेद असू दे, धर्मशास्त्र असू दे, दोघांनी. आणि श्रावणात तर विशेष आपण लक्ष यासाठी द्यायचं कारण त्यात विशेषतः अग्नीच मंद असतो. हं. मग जसं मी म्हटलं, की अग्नी मंद असताना आपण जड पदार्थ खायचे आहेत का? तर नाही. दुसरं उपवास म्हणजे काय? तर आयुर्वेदाने त्याचा अर्थ सांगितलाय लंघन. हं. की तुम्ही रोज मशीन मशीन वर्किंग ठेवता, त्याला एक दिवस आराम द्या ना. बरोबर. आणि धर्म सांगतो, की तुम्ही ज्यावेळेला रोज एकाच गोष्टीपाठी तुमची यंत्रणा काम करते, त्या यंत्रणेतने ब्रेक घ्या. हं. तुम्हाला शरीराला, मनाला, अध्यात्माला काही गोष्टींची गरज असते. आत्मिक पोषणाची गरज असते. बरोबर. तर या दोघांच्या बेसलाईनवर मी एवढंच सांगेन, की जे काही आज पदार्थ आहेत हं. निवडलेले, बघा परत वय परत्व आहे. आज एक 15, 20, 25 हं. वर्षाचा एखादा हं. तरुण-तरुणी असेल, त्याला कदाचित साबुदाण्याचा त्रास होणार नाही. पण ॲक्चुअली साबुदाण्याचे गुण हे तुमच्या माझ्यासाठी बदलणार नाहीयेत. बरोबर. ते पचायला जड आहेत, हे जग जाहीर आहे. येस. त्यामुळे साबुदाणा आहे किंवा तुमचे रताळी आहेत, बरेचसे कंदमुळं आहेत. हे जे सगळे पदार्थ आहेत, त्यात दही मी ॲड हं. करेन. हं. अ, ह्या सगळ्या गोष्टी आपण उपवास म्हणून जे आहेत, जर का खाद्यपदार्थांचा विचार केला तर हे अव्हॉइड केलं पाहिजे. हं. हं. काय घेऊ शकता तर दह्याच्या ऐवजी ताक घेऊ शकता. मग हं. तुम्हाला पाहिजे त्याच्यात जे उपवासाला सो पडतात. काही जण जिरे टाकतात, काही जण जिरं टाकत हां. नाहीत. खिचडीत काही जणांना कोथिंबीर सुद्धा चालते. हो. आलं चालत नाही, पण आल्याचा चहा चालतो. म्हटलं ना, सोयीचं राजकारण माणूस प्रचंड हुशार आहे त्या बाबतीत. तर ह्या गोष्टीमध्ये मी असं सांगेन, की हां. तुम्ही दिवसाला एक पदार्थ निवडा हां. आणि त्याच पदार्थाचं वारंवार जर का तुम्ही सेवन जरी केलं, तरी त्या तुमच्या जठराग्नीला तो लोड येणार नाही. हं. म्हणजे तुम्ही हं. फलाहार करणार असाल, तर एखादंच फळ घ्या. मग त्याच्यात फ्रूट सॅलड करू नका. संत्र पण पाहिजे आणि हं. केळं पण पाहिजे, सफरचंद पण पाहिजे. तर प्रत्येक फळाचं जे काही रसवीर्य विपाक आहेत, हे वेगवेगळे आहेत. बरोबर. मग त्यामुळे समजा संत्रच जर का तुम्ही निवडलं, म्हणजे व्हॉटएव्हर यू हं. लाइक द्राक्ष असतील, डाळिंब असेल, तर सकाळी 1-2 खा, दुपारी 1-2 खा, संध्याकाळी 1-2 खा. हं. म्हणजे एकाच लोड जो पचनाचा आहे, तो शरीर आयडेंटिफाय करतो आणि त्या पद्धतीने शरीर कार्यरत होतं. त्याला त्याची एनर्जी कमी द्यायला लागते. बरोबर. तर का तुम्ही दुग्धावर हं. याच्यावर येणार असाल, तर दूध सुद्धा मी म्हणेन कोमट करून त्याच्यात थोडंसं तूप टाकून घेतलं, तर हे हं. तुमच्या अग्नी वाढवणारं तर आहेच. हं. तुपामुळे बऱ्याच जणांना दुधामुळे ब्लोटिंग होतं. कारण तुम्ही दिवसभर जर का खाल्लं नाही, तर पोटात गॅस तयार होणारच आहेत. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचा उपवास हा का सांगितला होता, तर शरीराला आणि मनाला सुद्धा एक रिलॅक्सेशन आणि हं. शांतता मिळावी.